नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजची घटना आहे बीडमधली आष्टी गावातली. तर मनीषा आणि रमेश हा शेतीमध्ये काम करायचं, शेतमजुरी म्हणून. मनीषा हे दिसायला खूप स्मार्ट होती आणि खूप सुंदर होती. त्यामुळे गावामध्ये तिची कायम चर्चा असायची की याला हा एवढा साधा बोळा आणि मजुरी काम करतो आणि याला एवढी सुंदर बायको कसं काय भेटली. दोघांचा संसार चांगला सुखसमाधानाने चालू असतो. पण 6 वर्ष होतात लग्नाला आणि रमेशचा मृत्यू होतो. मनीषा तोपर्यंत तिला काही लेकरूबाळ होत नाही. आत्ताच कुठं संसार चालू झालेला असतो. 6 वर्षानंतर रमेशचा मृत्यू होतो. आता ती विधवा होते. लोकांची तर नजर आधी होतेच तिच्यावर, पण आता नवरा मेला म्हटल्यानंतर विधवा बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळाच असतो. 2 वर्ष होतात रमेश एक्सपायर होऊन. त्यानंतर तिच्या घरचे, माहेरचे आणि सासरचे म्हणतात दुसरं लग्न कर. पण ती म्हणते नाही, मी रमेश सोडून कोणत्याही पुरुषाचा विचार नाही करू शकत. रमेश जरी आज नसले तरी मी त्यांची म्हणूनच राहील असं बोलते. असे 6 महिने निघून जातात. पण नंतर तिला एकटं वाटायला लागतं. तिला काय करावं समजत नाही, कारण पहिले सगळे म्हणायचे लग्न कर, तेव्हा ती नाही बोलली. पण आता त्यांना कसं बोलू, तिला काय म्हणजे काय बोलणार, काही समजत नसतं. काय करावं काही समजत नाही. तिची जवळची मैत्रीण असते, तिला बोलते की रमेशला जाऊन 2 वर्ष झाले, पण आता मला खूप एकटं वाटतं, मला रात्री झोप येत नाही. तर तिथेच गणेश नावाचा व्यक्ती असतो, तिथेच आसपास गावामध्ये राहत असतो. तो हे सगळं दोघींचं बोलणं ऐकत असतो. तो तिच्या मैत्रिणीच्या घरीच असतो आणि ही कायम मैत्रिणीच्या घरी जात असते. मैत्रिणीसंग फ्रेंडली असते, त्याच्यामुळे गप्पा चालू असतात दोघींच्या कायम. तर आता हा पण तरुण असतो. याची नजर मनीषावर जाते, कारण मनीषा दिसायला खूप सुंदर असतेच. तर मनीषाला मग खूप दिवस होता. मनीषा रोज तिच्या मैत्रिणीच्या घरी जायची आणि तो गणेश रोज तिला बघायचा. गणेशचं मन जातं मनीषावर. तो मनीषाला म्हणतो, काही गरज लागली तर मला सांगा. असं बरेच दिवस चालू असतं. ती जात असती, तो तिला बघत असतो. त्याला मनीषा खूप आवडते. पण तो वाट बघत असतो की मनीषा मला बोलेल. त्याला भीती वाटत असते की मी असं बोलल्याने कदाचित मनीषाला वाईट वाटेल. पण तिचंसुद्धा मन गणेशवर येतं, कारण गणेश सुद्धा दिसायला स्मार्ट असतो, छान असतो, तरुण असतो. दोघांचं मग बोलणं चालू होतं, फोनवर भेटणं चालू होतं, मैत्री होते. असे बरेच दिवस जातात, 5-6 महिने जातात. त्यानंतर आता तिला वाटतं आपण घरच्यांना कसं बोलावं. त्याच्यामध्ये 6 महिने निघून जातात. नंतर मग ते दोघंजणं भेटायला सुरुवात करतात. कोणाला न सांगता गुपचूप भेटतात. तर याच्यामध्ये 1 वर्ष निघून जातं. गणेशला खूप मुली बघतात लग्नासाठी, पण मग त्याला काही मुली आवडत नाही. त्याला मनीषा आवडते. तो मनीषाला म्हणतो की मी तुझ्याशी लग्न करेल. मग ते दोघंजणं भेटत राहतात लॉजवर आष्टीमध्ये. त्यांचं भेटणं चालूच असतं. कोणाला याची खबरसुद्धा नसते. पण आता ती म्हणते की गणेशला म्हणते की आपण लग्न करू. गणेश टाळाटाळ करतो आणि त्यानंतर डायरेक्ट फोन स्विच ऑफ करतो, नंबर बदलतो. त्याचा फोन कधीच लागत नाही. आता मनीषाला पस्तावा येतो की आपण घरचे आपल्याला म्हणत होते लग्न कर, केलं नाही आणि आपण गपचूप कारनामा केला, आता त्याचा आपल्यालाच भोगावं लागणार आहे. ती काय करते, आष्टी पोलीस स्टेशनला जाते, त्याच्या विरुद्ध केस करते.
तर बघू शकता आजच्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. कारण या जगामध्ये फायदा घेणारे खूप आहेत. त्यामुळे घरच्यांपासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवायची नाही. नाहीतर असे लोक फायदा घेतात. चला तर मग तुम्हाला या स्टोरीतून काय वाटतं? तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही. हेतू फक्तच घडलेली घटना आहे आणि सत्य घटना आहे. त्यामुळं सर्वजणांनी काळजी घ्या. पुरुष असो किंवा महिला. आजकाल जगामध्ये अनैतिक संबंध खूप वाढत आहे. खूप चांगले म्हणजे बऱ्याच जणांचे संसारसुद्धा उद्ध्वस्त होत आहे अनैतिक संबंधामुळं. त्यामुळे आपला जो पार्टनर आहे त्याला धोका देऊ नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.